राधेच्या डोळ्यातली यमुना झेलत होती पावसाचे अगणित थेंब. राधेचा संयम सुटू लागला असतानाच राधेला यमुनेचा काठ खुणावू लागला होता. आणि बघता बघता राधेचं अंग होऊ लागलं होतं मोरपीस. राधा उठली आणि तडक निघाली आपल्या कृष्णाकडे. तितक्यात राधेला एक जोराचा आवाज आला, राधे, आणखी 4 पावलं जर तू कृष्णाच्या दिशेने टाकशील तर आजवर पवित्र असणारी राधा ठरवली जाईल अपवित्र. राधा थांबली, क्षण 2 क्षण विचार केला आणि तिनं टाकलं आपलं पाऊल कृष्णाच्या दिशेने आणि राधा झाली पवित्र कायमची. खरं आहे ना, आपल्यातही असंच घडलं ना राधे. तुला पण तर तुझ्या घरच्यांनी सांगितलं की माझ्या जवळ जाशील तर होशील पवित्र, आणि तू सुद्धा झालीस पवित्र. फरक इतकाच होता की तू तुझं पाऊल मागं घेतलंस घराच्या दिशेने आणि झालीस पवित्र कायमची. राधे, तुझ्या मोरपिसी देहाचं निर्माल्य होत चाललं आहे. पावित्र्य इतकं निर्मळ असतं राधे, पावित्र्य इतकं निर्मळ असतं. राधे राधे.